हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक आणि मजेत असाल. तर मित्रांनो, तुमचं हर्षिता रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने केक बनवत आहे. तर तुम्ही बघू शकतात हा केक मी मधून कापून घेतला आणि नंतर त्यावर साखरेचं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये व्हिप क्रीम ॲड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात मी हा केक कशा पद्धतीने बनवत आहे. जर तुम्हाला केकची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर तुम्ही बघू शकतात मी हा डार्क कंपाऊंड किसून टाकलेला आहे. त्यामुळे केक स्पायसी आणि टेस्टी लागतो. तर तुम्ही बघू शकतात मी सगळ्या बाजूने डार्क कंपाऊंड किसून टाकलेला आहे. तर नंतर तुम्ही हा कापलेला बेस त्याच्यावर ठेवू शकतात. नंतर त्यावर परत साखरेचं पाणी ॲड केलं. तर चला मित्रांनो, आपण केकची फिनिशिंग करायला सुरुवात करूया. बघू शकतात मी आज नवीन पद्धतीने केकची फिनिशिंग करत आहे. जर तुम्हाला ही केकची फिनिशिंग सोप्या पद्धतीने वाटत असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने केकची फिनिशिंग करू शकता. तर मित्रांनो, चला आपण केकची फिनिशिंग करायला सुरुवात करूया. जर मित्रांनो तुम्हाला ही केकची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता चला आपण डिझाईन पाडायला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकतात मी कशा रीतीने केकवर डिझाईन पाडत आहे. जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर प्लीज कमेंट करून कळवा. ही डिझाईन करायला खूप साधी सोपी आहे. तर मित्रांनो, ही डिझाईन तुम्ही आपल्या घरी नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकतात ही डिझाईन कशी ॲक्टिव्ह बनलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता रोज पाडायला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने रोज बनवत आहे. तुम्ही बघू शकतात केक किती छान दिसत आहे. तर मित्रांनो, ही डिझाईन तुम्हाला कशी आवडली नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकतात आता मी बर्थडे गर्लचं नाव टाकत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आपला केक रेडी आहे. तर कसा वाटला तुम्हाला केक नक्की सांगा. थँक्यू सो मच.